तुम्ही पण नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी अक्षय तृतीयेची वाट पाहताय? तर एक आनंदाची बातमी आहे. यंदा तुम्ही अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी पण नवीन वस्तू विकत घेऊ शकता. कारण 29 एप्रिल 2025 ला एक अत्यंत शुभ योग तयार होतोय, ज्याला गजकेसरी योग म्हणतात. आणि 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. म्हणजेच या वर्षी 29 एप्रिलला वृषभ राशीत गुरु आणि चंद्राच्या संयोगाने गजकेसरी योग निर्माण होणार आहे. आणि विशेष म्हणजे या वर्षी गजकेसरी योगामुळे 3 राशींचं नशीब उजळणार आहे. ज्योतिषशास्त्रात गजकेसरी योगाला फार शुभ मानलं जातं, कारण तो व्यक्तीच्या जीवनात धन, यश आणि प्रगती घेऊन येतो. गजकेसरी योग असलेल्या दिवशी नवीन काम सुरू करणे, नवीन वस्तू खरेदी करणे किंवा एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीची सुरुवात करणे फार चांगले मानले जाते. त्यामुळे जर तुम्ही काही नवीन घेण्याचा विचार करत असाल तर 29 एप्रिललाच ते करायला काही हरकत नाहीये. हा दिवस अक्षय तृतीय इतका शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे. पहिली रास म्हणजे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी 29 एप्रिल हा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. या दिवशी कर्क राशीमध्ये गजकेसरी योग तयार होणार आहे. गजकेसरी योग हा ज्योतिषशास्त्रात खूप शुभ मानला जातो आणि तो जेव्हा एखाद्या राशीमध्ये बनतो तेव्हा त्या राशीच्या लोकांच्या नशिबात मोठे बदल घडत असतात. कर्क राशीच्या लोकांना या योगामुळे धन, मान सन्मान आणि यश मिळण्याची मोठी शक्यता आहे. विशेष म्हणजे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद त्यांच्यावर राहणार आहे. त्यामुळे 29 एप्रिलला कर्क राशीच्या लोकांनी लक्ष्मी मातेची मनापासून उपासना करावी. या दिवशी केलेली साधना, प्रार्थना आणि भक्ती त्यांना आर्थिक भरभराटी आणि स्थैर्य मिळवून देऊ शकते. कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा छोटा पण प्रभावी मंत्र जप करायला हवा. हा मंत्र लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. तसेच कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर हा दिवस अतिशय शुभ आहे. व्यवसायाची नवीन सुरुवात, नवीन गुंतवणूक किंवा एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर यासाठी हा दिवस उत्तम ठरणार आहे. गजकेसरी योगाचा प्रभाव असा असतो की व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळतं, संकट दूर होतात आणि समाजात आदर आणि प्रतिष्ठा वाढते. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी आपले संपूर्ण लक्ष आपल्या ध्येयावर केंद्रित करून आत्मविश्वासाने पुढे जावे. नशिबाची साथ तुम्हाला नक्की मिळेल. दुसरी रास म्हणजे तूळ रास. 29 एप्रिलला तयार होणारा हा गजकेसरी योग तूळ राशीच्या लोकांसाठी देखील खूप शुभ ठरणार आहे. या योगाच्या प्रभावाने त्यांचं उत्पन्न वाढू शकतं, काही आनंददायक गोष्टी घडू शकतात आणि मालमत्तेशी संबंधित काही चांगल्या बातम्या या दिवशी तुम्हाला मिळू शकतात. कौटुंबिक जीवनातही सुख आणि समाधान मिळेल. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांनी या दिवशी विशेष काळजीपूर्वक दिवस घालवायला हवा. त्यांनी सकाळी श्री विष्णू किंवा माता लक्ष्मीची विशेष पूजा करायला हवी. तसेच या दिवशी ओम श्री महालक्ष्मी नमः हा सोपा आणि प्रभावी मंत्र जप करायला हवा. यामुळे त्यांच्या जीवनात स्थैर्य येईल आणि आर्थिक बाजू आणखी मजबूत होईल. फक्त थोडी भक्तिभावाने प्रार्थना करावी आणि दिवसाची सुरुवात चांगल्या संकल्पाने करावी. गजकेसरी योगाचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला पुढे प्रगतीचा रस्ता नक्कीच दाखवून देऊ शकतो. तिसरी रास म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा तयार होणारा गजकेसरी योग खूपच शुभ आणि फायद्याचा असणार आहे. या दिवशी त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येण्याची शक्यता आहे. म्हणजेच पैशांची आवक चांगली होईल आणि खर्चावर नियंत्रण राहील. नवीन प्रकल्प सुरू करायचा विचार करत असाल तर ही वेळ खूप योग्य वेळ आहे. तुम्हाला समाजात मान सन्मान मिळेल आणि लोक तुमचं कौतुक करतील. एखादं काम जे अनेक दिवसांपासून थांबलंय त्याला गती मिळेल. तसेच या दिवशी जुने अडथळे दूर होऊ शकतात. याशिवाय मित्रांकडून मदत आणि सहकार्य मिळेल आणि त्याचबरोबर कौटुंबिक वातावरणही आनंदी राहील. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी या दिवशी आपल्या कामावर विश्वास ठेवून पुढे जायचं आहे. गजकेसरी योगाचा संपूर्ण फायदा मिळवण्यासाठी तुम्ही 29 एप्रिलला ओम वासुदेवाय नमः हा विष्णू देवाचा मंत्र जप जरूर करायला हवा. हिंदू धर्मात आणि वेदांमध्ये गजकेसरी योगाला खूप शुभ योग मानलं जातं. असं मानलं जातं
की ज्यांच्याही जन्मकुंडलीत हा योग असतो त्यांच्या आयुष्यात यश, पैसा, सन्मान आणि चांगलं भाग्य येतच. पण फक्त कुंडलीतच नाही, जेव्हा आकाशात गजकेसरी योग तयार होतो तेव्हा त्या दिवशी सगळ्यांचं नशीब थोडं चांगलंच असतं. फक्त त्या शुभ वेळेचा योग्य उपयोग करायला हवा. गज म्हणजे हत्ती, जो बुद्धीचं प्रतीक आहे, आणि केसरी म्हणजे सिंह, जो शक्तीचं प्रतीक आहे. गुरु म्हणजे ज्ञान आणि चंद्र म्हणजे मन आणि भावना. जेव्हा गुरु आणि चंद्राचा सुंदर मिलाप होतो तेव्हा बुद्धी, मन, भाग्य आणि शक्ती यांचा सुंदर समतोल तयार होतो आणि हा समतोल आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतो. या दिवशी काही खास गोष्टी कराव्यात. सकाळी लवकर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावं. देवांना गंध, फूल आणि नैवेद्य अर्पण करावं. तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा आणि मनापासून प्रार्थना करावी. ओम ह्रूम बृहस्पते नमः आणि ओम चंद्राय नमः हे दोन्ही मंत्र कमीत कमी 108 वेळा जपावेत. यासोबतच गाईला गूळ व चणे खाऊ घालावेत. गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकं दान करावीत आणि पिवळ्या वस्त्राचं किंवा खाण्याच्या वस्तूंचं दान करावं. हे उपाय केल्याने गुरुग्रहाची कृपा मिळते आणि जीवनातल्या अडचणी लवकरच दूर होतात. गजकेसरी योगाचा प्रभाव वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. काहींना नवीन आर्थिक संधी मिळतात, काहींची अडकलेली कामं मार्गी लागतात, तर काहींना मानसिक शांती मिळते. नोकरदार लोकांना प्रमोशनची किंवा पगारवाढीची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी योग्य वेळ मिळतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगलं यश मिळतं आणि गृहिणींच्या घरगुती सौख्यात वाढ होते. एक गोष्ट मात्र सगळ्यांसाठी समान आहे, ती म्हणजे या दिवशी श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक विचाराने केलेले प्रत्येक काम भविष्यात नक्कीच फळ देतात. गजकेसरी योगाच्या दिवशी फक्त विचार करत न बसता कृती करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. एखादी चांगली सवय लावून घ्यायची असेल, नवीन कामाला सुरुवात करायची असेल किंवा नातेसंबंध सुधरवायचे असतील तर हा दिवस त्यासाठी खूप योग्य आहे. जर आयुष्यात काही अडचणी आल्या असतील किंवा काही निर्णय घ्यायला अडचण होत असेल तर गजकेसरी योगाचा उपयोग करून तुम्ही चांगलं मार्गदर्शन या दिवशी घेऊ शकता. या दिवशी पूर्ण श्रद्धा ठेवून साधना करावी, देवाची उपासना करावी आणि चांगल्या गोष्टींची सुरुवात करावी. विश्वास ठेवा, लहान सहान उपाय, साधी प्रार्थना किंवा एखादा सकारात्मक संकल्प सुद्धा भविष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो. तुम्हाला याबद्दल आणखीन काही जर जाणून घ्यायचं असेल तर तुमचा प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान, उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.